हॅलो गाईज, तर आज आपण नवीन ब्लॉग बनवणार आहोत। खूप दिवसापासून आपले ब्लॉग बंद होते कारण का आमचे थोडेसे पेपर चालू होते, एग्जाम वगैरे। इंजिनिअरिंगचे एग्जाम कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे, त्या कारणाने आपले ब्लॉग अपलोड होत नव्हते। तर आज आपला ब्लॉग चालू होणार आहे। तर आज आपण कुठे जाणार आहोत? आज आपल्याला इस्कॉन टेम्पलला जायचं आहे, रावेच्या। तुम्ही पाहिलं असेल नसेल तरी पण व्हिडिओ पाहून घ्या एकदाचं, कारण का हा व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला माहिती दिली जाईल की कसं तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी कोणता रस्ता आहे, कसं जायचं, दर्शन वगैरे तुम्हाला सगळं व्हिडिओ मिळणार आहे। तर आपल्याला आता इथून निघायचं आहे, त्यानंतर आकुर्डी रेल्वे स्टेशनहून धर्मराज चौकातून आपल्याला सरळ जायचं आहे। तर चला सुरुवात करूया या ब्लॉगची। तर गाईज, पुष्पा स्टाईलमध्ये सुरू झालेल्या आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण निघालेले आहोत। इथं पाहू शकता तुम्ही, आता आपण आहोत आकुर्डी रेल्वे स्टेशनला। इथे पाहू शकता हे जे आहे ते आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे। या रेल्वे स्टेशनला आल्यानंतर आपल्याला सरळ इकडं धर्मराज चौकाकडे जायचं आहे। तर आपण आता धर्मराज चौकाकडे जात आहोत। तर चला पुढे। इथे पाहू शकता ट्रॅफिक वगैरे सर्व जास्त नसतं, क्लिअर असतं ट्रॅफिक वगैरे। हे जे आहे ते पाहू शकता तुम्ही, हे जे आहे ते धर्मराज चौक आहे आणि इकडं जे आहे ते हे ट्युनल आहे रेल्वेचं। तर या चौकातून आपल्याला सरळ इकडं जायचं आहे ब्रिजनुसार। तर पाहू शकता आपण या ब्रिजकडे जाणार आहोत आपण आता। तर चला। तर गाईज, ही पाहू शकता तुम्ही PCMCची वॉटर टँकी आहे। तर या टँकी आपल्याला लेफ्ट साईडला लागेल, त्यानंतर आपल्याला सरळ जायचं आहे। सरळ गेल्यानंतर आपल्याला पाहू शकता पुढे काय लागणार आहे ते आपण पुढे गेल्यानंतर पाहू। हे जे आहे ते पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जाण्यासाठी ब्रिज आहे। त्या ब्रिजपासून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। लेफ्ट घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच मंदिर दिसेल, ते पाहू शकता। ते जे आहे ते मंदिर आहे। तर आपल्याला मंदिराच्या बाहेर पार्किंगमध्ये आपल्याला गाडी इथे समोर पार्क करायची आहे। इथे पाहू शकता पार्किंगमध्ये हे जे आहे ते मेन गेट आहे। या गेटमधूनच आपल्याला मध्ये जायचं आहे। मध्ये गेल्यानंतर काय काय आहे आपण पाहणार। त्यानंतर तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्ही शॉप्स वगैरे पाहू शकता। इथे आपल्याला फोटोज, पुस्तके आणि प्रसाद वगैरे सर्व मिळेल आपल्याला। तर पुढे पाहूया अजून काय मिळते आपल्याला। पुढे लेफ्टला गेल्यानंतर आपल्याला चप्पल स्टँड मिळेल व तिथे आपल्याला चप्पल सोडायची आहे। इथे पाहू शकता प्रसाद वगैरे सर्व अवेलेबल आहे इथे। आणि ही पाहू शकता विष्णूची मूर्ती। त्यानंतर आपल्याला इथून वर जायचं आहे। इथे पाहू शकता दर्शनासाठी खूप गर्दी नसते, कारण आज गुरुवार आहे। रविवारी वगैरे खूप गर्दी असते इथे। त्यानंतर आपल्याला पायऱ्याने वर चढायचं आहे। वर चढल्यानंतर आपल्याला मंदिराचा मेन डोअर मिळेल। तर चला पुढे जाऊया आपण। तर गाईज, मंदिराच्या लेफ्ट साईडने गेल्यानंतर आपल्याला हा प्रदक्षिणा मार्ग मिळेल। ह्या प्रदक्षिणा मार्गाने आपल्याला पूर्ण मंदिराभोवती फिरण्यासाठी रस्ता वगैरे आहे। इथे पाहू शकता अतिउत्तम डेकोरेशन वगैरे केलेले आहे। इथे पाहू शकता हे जे आहे ते पुजाऱ्यांच्या राहण्यासाठी व्यवस्था आहे इकडची। त्यानंतर आपण पुढे जाऊया, इथे राहतात पुजारी। त्यानंतर पुढे गेल्यानंतर पाहू शकता पुढे थोडंसं कन्स्ट्रक्शन वगैरे काम चालू आहे। ते मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे। मंदिराच्या आतील एरियामध्ये पाहू शकता वॉल वगैरे बसवलेली आहे। तर आपल्याला आता प्रदक्षिणा मार्ग संपल्यानंतर पाहायचा आहे मंदिरामध्ये जाऊन आतमध्ये गेल्यानंतर। तर गाईज, आतमध्ये पाहू शकता अति उत्तम असं डेकोरेशन वगैरे आहे। संध्याकाळच्या टाईमला इथे खूपच लाईटिंग वगैरे, डेकोरेशन वगैरे खूप मस्त दिसतं। तुम्ही दिवसा जाण्यापेक्षा संध्याकाळी गेलेलं प्रिफर करा, तेव्हाच तुम्हाला सर्व नजारा वगैरे चांगलं मिळेल। तर आतील बाजू पाहू शकता आपण, डेकोरेशन वगैरे किती सुंदर केलेलं आहे। बांधकाम वगैरे पाहू शकता आपण। डेकोरेशन, इंटिरियर डिझाईन हे खूपच चांगलं केलेले आहे, पाहू शकता इस्कॉन टेम्पलमध्ये। तर गाईज, पाहू शकता आपण मंदिराच्या बाहेर आल्यानंतर कसा नजारा आहे। इथे हेच पायऱ्या चढून आपण वर आलेलो होतो। तर आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे, तरी आपण आता बाहेर जाण्याच्या दिशेने जात आहोत। तर चला बाहेर जाऊया। तर गाईज, आपण ब्लॉग आपल्याला इथं अशा प्रकारे इथं संपलेला आहे। तर इस्कॉन टेम्पल आपण पाहिलेलं आहे आणि आपल्या व्हिडिओ, आपले ब्लॉग भरभरून येणार आहेत। तरी तुम्हाला कोणते जर ब्लॉग लागत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा। आपली जी सुरुवात पुष्पा स्टाईलमध्ये झालेली आहे, तसेच आपले भरभरून साथ द्या। त्यानंतर आपल्याला पण असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळणार आहेत। आता एकदम संपलेले आहेत, त्यामुळे आता ब्लॉग लोणावळ्याचे वगैरे तुम्हाला सगळं ब्लॉग मिळतील। लोणावळा ते पुणे पूर्ण आपल्याला मंदिरं वगैरे फिरायचे आहेत। त्यानंतर ब्लॉगिंग आपल्याला बाहेरची सर्व फिरण्यात येईल। तर चला, आजपासून आपले ब्लॉग येणार आहेत। तर बाय बाय।